आम्ही त्यांचा घोटाळा बाहेर काढू असा विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना इशारा देत असतात। मात्र पुण्यात जमिनीचा असा घोटाळा झालाय ज्याची सुरुवात महाविकास आघाडीच्या काळात झाली आणि तोच घोटाळा महायुतीच्या काळातही पुढे सुरूच आहे। पाहुयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। सरकार बदललं, घोटाळा सुरूच आहे। पुण्यातील बेबी कॅनॉलची जागा बिल्डरला, बीजी शिर्के कंपनीच्या घशात जमीन। पुण्यातील घोरपडी परिसरात असलेली ही बेबी कॅनॉलची जमीन, या जागेवर झोपडपट्टी किंवा अतिक्रमण होऊ नये म्हणून जलसंपदा विभागाने एक शक्कल लढवली आहे। ही जागा चक्क बांधकाम व्यावसायिक बीजी शिर्के यांच्या घशात अर्थपूर्णरित्या घातली आहे। त्यासाठी तब्बल 1 किलोमीटरचा बेबी कॅनॉल बुजवून रस्ता बनवण्यात आलाय। ज्या ठिकाणी हा रस्ता बनवलाय तिथे झाडे लावण्यात आली आहेत। त्याच्या अगदी बाजूलाच बीजी शिर्के यांची खासगी मोठी जमीन आहे। त्या जागेवर झोपडपट्टी होईल किंवा आणखी काहीतरी अतिक्रमण होईल अशी कारणं सांगून ती जागा वापरण्यासाठी आणि रस्त्यासाठी आणि वृक्षारोपणासाठी दिल्याचं दाखवलंय। परंतु प्रत्यक्षात मात्र त्याचा जागा वापर हा व्यक्तिगत संस्थेसाठी किंवा बिल्डरसाठी होणार आहे असं दिसतंय। हे पूर्णपणे चुकीचं आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग आहे आणि याच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे। याबाबत लोकशाही मराठीने कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक हनुमंत गुणाले यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कानावर हात ठेवले। झाडे सुशोभीकरण करण्यासाठी बीजी शिर्के कंपनीला दिलेली आहे। ज्या ठिकाणी हे सगळी जागा देण्यात आली त्या ठिकाणी छोटा बेबी कॅनल होता। खरं तर हा कॅनल बुजवून त्या ठिकाणी रस्ता बनवण्यात आलेला। या सगळ्या विषयी या विभागाचे हनुमंत गुणाले यांच्याशी दोनदा संपर्क केला असता त्यांनी माध्यमाच्या समोर येण्याचं टाळलं आहे। महाविकास आघाडीचं सरकार असताना बीजी शिर्के कंपनीला हा भूखंड देण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नंतर महायुतीचं सरकार आल्यावर हा भूखंड प्रत्यक्षात बीजी शिर्के कंपनीला देण्यात आला। म्हणजेच सरकार कोणतंही असो, घोटाळा मात्र सुरूच आहे असंच आता म्हणावं लागेल। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।